पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अरे 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 काय झालं काय माझ्या नावाची अशी दवंडी पिटायला? दवंडी म्हणजे? अगं दवंडी म्हणजे सगळ्यांना सांगाविषयी वाटणारी बातमी. सांगायची नाही अशी बातमी आहे. फ्रेंडचा फोन आलेला की आपला प्रयत्न सुरू झालेला आहे. अरे वाह! तुम्ही बोला नाहीतर हिला कळेल. ही सिक्रेट माहितीये ना? हो. आईला कोणी काही बोलायचं नाही. मी घरात सगळ्यांना सांगितलंय. तुम्हालाही सांगते हं. आई काळजीत दिसली तर तुम्ही बोलून टाकाल. बोलायचं नाही. अगं नाही ग, नाही बोल. आईला शोधू दे. आज तिला काहीतरी सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. पण मी गप्प राहणार आहे. तुम्ही पण गप्प राहायचं. हे आपलं टॉप सिक्रेट आहे, समजलं ना? अगं हो समजलं ग आजीबाई. तुम्ही हसता का? तुम्ही आईशी बोलला तर मी बोलणार नाही तुमच्याशी. मग मी कट्टी घेईन. अगे साधं हसायचं पण नाही का ग? असं बर बाई नाही बोलणार. तुला खरं सांगू, उलट ना मला सुनबाईच्या चेहऱ्यावरती सरप्राईज गिफ्ट मिळाल्यानंतरची जी एक्सप्रेशन्स आहेत ना ती पाहिजे आहेत. प्रॉमिस? मी टिकूजीला परत सांगून येते. नाहीतर तो विसरेल आणि परत बोलेल. मी पडते. बाय. ऐ ग. यशने लपवलेलं सरप्राईज गिफ्ट शोधणं चाललंय वाटतं. काही सापडत नाहीये का? नाही, काही नाही. काय ग, यश येणार नाही म्हणून अस्वस्थ आहेस का? अगं यशचा ह्यांना मेसेज आलेला त्यामुळे कळालं. ही नेहा तू चिडली तर नाहीयेस ना? मी कशाला चिडू? शेवट काम महत्वाचं. म्हणजे आज यश आल्यावर त्याचं काही खरं नाही. नेहा ढवळणारच असेल तर गॅस ऑन करून ढवळ ना. हे सगळं यशमुळे घडतं. मी आता गिफ्ट शोधणारच नाही. हा डबा इथे काय करतोय? मला माहित होतं तू इथे पोहोचणार. बाय द वे, हाच तो डबा जो आजोबांनी लपवला होता आणि तू माझ्यावर चिडली होतीस की मी तो हरवलाय. रागवलेली नेहा तेव्हाही आवडली होती मला. आत्ता तसा चेहरा झालाय ना तुझा, तसाच झाला होता तेव्हाही. तुला ओळखतो मी नेहा, पण तू मात्र मला अजिबात ओळखत नाहीस. मी असं म्हटलंच नाही की सरप्राईज फक्त घरातच असेल. मला काही शोधायचंच नाही. उगाच सतवतोय मला. मी फोन कर.
राहू दे. मी असं म्हटलंच नाहीये की सरप्राईज फक्त घरातच आहे. हो ग परी, मी नेहाला काहीही सांगणार नाहीये आणि सगळी तयारी नीट झाली. अगं मी खरंच तुझ्या आईला काहीच सांगणार नाहीये. आय प्रॉमिस. पक्का प्रॉमिस. काय मॅडम, नेहा मॅडमनं काय कळायला नकोय? हा, हेच नेहा मॅडमनं काय कळायला नकोय? एक मिनिट. हे असं कोणाचं फोनवरचं बोलणं असं चोरून ऐकतात का? नाही हो, मी तुम्हाला कॉफी हवी का असं विचारायला आलो होतो, तेव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. म्हणजे कोणाला सांगणार नाही, प्रॉमिस असं काहीतरी बोललात. ओ, ते मी परीला सांगत होते की नामीबियावर ना चित्ते नाही मोर आले. काय सांगताय मॅडम? अहो नामीबियावरून उंट आलेत, उंट. उंट? हा हो, पण ही त्यांना माहिती नाही. कोणाला? मोराना? नाही हो, उंटाना. हा, आपले हे नेहा मॅडम ना. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? कोणालाच माहिती नाही. तुम्ही मला का कन्फ्यूज करताय? मी काय सांगतोय, हे बघा, तुम्ही इकडे उगाच कान. काय झालं? नेहा मॅडम, नामीबियातून उंट आलेत बरं का. काय? सॉरी शेफाली मॅडम, नेहा मॅडमनं सांगायचं नव्हतं पण. सुरेश, झेरॉक्स. हा, झेरॉक्स काढलीत का तुम्ही? जातो जातो. आणि ते कॉफी पण आणा. काय बोलत होता तो? नांबिबियावरनं काय? अगं तो म्हणत होता नामीबियावर ना कॉफी, कॅन्टीन मधनं कॉफी आणू का? अच्छा. अगं म्हणजे काय झालं नेहा, मी तुला सांगते. ते ना मी फोनवर बोलत नाही. मी फोनवर बोलत नव्हते. मला त्याला असं सांगायचं होतं की जर कोणी फोनवर बोलतंय तर असं चोरून ऐकायचं नसतं ना. काय ऐकू? की नामीबियावरून मोर आले. काय? काय नाही. शेफाली, काय झालंय तुला? समीरचा फोन नाही आलाय का? बोलणं झालंय का तुझं? हा, नाही ना, नाही आला फोन. ते कळतंय. टेन्शन नको घेऊ, येईल. ठीक आहे. अच्छा ऐक ना, मला सांग, यश सर गेल्यानंतर कोणी त्यांच्या केबिन मध्ये आलं होतं का? नाही, कोणी कशाला येणार ना. जिथल्या गोष्टी तिथेच आहेत. म्हणजे म्हणजे समीर सर आता इथे नाही आहेत ना, मग कोणीच नाही आहे इकडच्या गोष्टी तिकडे करायला, असं म्हटलं मी. मी असं म्हटलंच नाही की सरप्राईज फक्त घरातच असेल. इथे पण नाहीये. सो फायनली तू इथपर्यंत पोहोचलीस. ऑनेस्टली सांगू, मला ना डाऊटच होता की तू इथवर पोहोचशील की नाही.
या डेस्कवरचा आपला पहिला दिवस आठवतोय तुला? किती छान सजवून दिला होतास तू मला माझा डेस्क. तुला खूप फिरायला लावलं ना मी. पण आता सांगतो, तुझं सरप्राईज गिफ्ट तुझ्या चाळीतल्या घरातच आहे. बाकी कुठेही ठेवलं असतं तर कोणाच्या ना कोणाच्या हाती लागलं असतं, पण तिथे कोणीच जाणार नाही याची खात्री होती, त्यामुळे तिथे ठेवलंय. नाव आय होप की त्या गिफ्टमुळे तुझा माझ्यावरचा राग थोडासा तरी कमी होईल. हॅलो परी, आई ऑफिस मधून निघाली. ओके बाय. ए परी, कधी आलीस? आत्ता. मग इथे काय करते? ओजस सोबत लपाछपी खेळते ना? हळू बोल, आईची वाट बघते. अशी लपून? काय बोलते तू परी? हळू बोल ना, मी ते आहे हे आईला कळायला नको. काय झालं? आता हे सगळं सांगण्याला माझ्याकडे वेळ नाहीये. आईसाठी सरप्राईज प्लॅन केले आणि हे तिला कळायला नको. ओके ओके परी, ऑल द बेस्ट. हा सरप्राईज. अरे बाप रे, माझं सरप्राईज एवढं शॉकिंग आहे की मिसेस नेहा यशवर्धन चौधरींना काय करावं सुधरत नाही. ओले माझा मछडा गता. कशी आहेस तू? मी बरी आहे. व्हेरी गुड. हे पिल्लू कसं आहे? बरं. अरे आता घरी आलोय मी, आता कशाला रडते? खूप दिवसानंतर भेटलास ना म्हणून रडते. हो नाही? हे सरप्राईजचं प्लॅन तुझं होतं ना? नाही, आमच्या दोघांचं होतं. अजून कोणाला माहितीये? नाही, कोणालाच नाही, फक्त मी, परी आणि आजोबा. थोडस मिथिला काकूला आणि विश्वजित काकांना माहितीये. सत्यजित काका पण इन्व्हॉल्व होते याच्यामध्ये. आणि पिकूचू दादा. पिकूचू पण. आणि शेफाली ऑब्व्हियसली, तिला माहिती असणारच सगळ्याच गोष्टी. म्हणजे मला सोडून सगळ्यांना माहिती होत. अरे नेहा, नेहा, नको चिडू ना. सगळ्यांना माहिती होतं, मलाच नव्हतं माहिती. सगळे हसत होते ना माझ्यावर. तू येणार होता हे सगळ्यांना सांगितलं, मला का नाही? तू थोडी डिम आहेस काय ग? सरप्राईज तुझ्यासाठी होतं, तुलाच सांगायचं. मग काय अर्थ आहे सरप्राईजला?
तुला माहिती आहे मला केवढी मेहनत करावी लागली, केवढं प्लॅनिंग करावं लागलं. फायनली तू माझ्यापर्यंत पोहोचली. आय लव्ह यू. आणि मी पण किती पळत होते इथून तिथे. ती पक्कडे लागेल. तू बरी मग म्हणूनच मी तुला नेहा, तू बरी आहेस का ना? केलं ते सांग. अरे ही का? अरे मी तुला- अरे हिला सांग बरी. काय करतेस नेहा? एक 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 मिनिट. का मला का खोटं बोललास? म्हणजे सगळ्यांना माहिती होतं, मला एकटीला का माहिती नव्हतं? नेहा, अगं तू तू तुझ्यासाठी सरप्राईज होतो. तुला कसं सांगणार होतो आम्ही ते? आणि हे खाली ठेवा आधी, लागेल ते. फ्रेंड, मी म्हंटल होतं ना, नीट विचार कर. ती चिडली ना की धपाटे घालते. हो, डेंजर आहे. तू लंडनला असताना काय खात होतीस? हा? खरंच मारी ना? मला हे मारीन काही कशाला? हे- बरी तू मध्ये राहा. यश, हे यश थांब ना. अरे कसं झालं सरप्राईज? म्हणजे नेहाचं काय रिॲक्शन? तुला अचानक पाहून तिला धक्का बसला असेल ना? पुढती गांगरूनच गेली असेल ना ती? अरे तुला सांगते की सकाळपासून ना तिची इतकी लगबग चालू होती. म्हणजे चिठ्ठी वाचून गिफ्ट इथे शोधते तिथे शोधते. मला तर अगदी हसूच येत होतं. काय 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 सांगते मी यश? तू पूर्णपणे चुकलायस हा. अरे असं कधी कोणी वागतं का? तू येणारच हे तू आधी सांगायचंच ना, कळवायचं होतं आधी. तू नेहाच्या खोटं का बरं बोललास? तुला माहितीये का ही सकाळपासून किती अस्वस्थ होती. हा, तू येणार नाहीस म्हटल्यानंतर तिचा चेहरा पूर्ण उतरून गेला होता. हे तुझं वागणं मला बिलकुल आवडलेलं नाहीये हा. सांगून ठेवते, असं परत वागत जायचं नाही. काकू, तुम्हा सगळ्यांना माहिती होतं हे मला कळलंय. अगं नेहा, तू मध्ये बोलू नकोस. ह्या वेळेस यश ना पूर्णपणे चुकलेला आहे. त्याने आपल्या बायकोला गृहीत धरलाय. असं कधी कोणी वागतं का? हा, तू काही अजिबात लक्ष देऊ नको. आणि मी तुला सांगते नेहा, तू ना यशला मोठी शिक्षा कर. काकू, मला सगळं कळलंय सरप्राईज बद्दल. हा, तुम्ही पण सामील होता ना? हो हो अगं, ते काय आहे ना नेहा की यश आणि परी ना तुला सरप्राईज देण्यासाठी खूप धडपड करत होते ग. म्हणून मी म्हटलं की मीच त्यांना हेल्प करते. हो, म्हणून तुम्ही पण त्याच्या बाजूने बोलला ना? तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं, मला एकटं पाडलं ना? अगं नाही, तसं नाहीये नेहा. काकू मस्करी गेली. खरं ना? काकू हे घे. अरे कशाला यश? घे तर. आणि हे सुद्धा बघ, तुला आवडतंय का? हो. अरे सुखी राहा आणि बायकोला असंच सरप्राईज देऊन खुश ठेव. मी हे गिफ्ट सिमी बहिणींना देऊन येते. त्यांना ह्यातलं एक नक्कीच आवडेल. काकू, हे गिफ्ट मी तुझ्यासाठी आणलंय आणि हे काकासाठी. ज्यांच्यासाठी मनापासून काही आणावंसं वाटलं ना, त्यांच्यासाठीच आणलंय. सिमी काकूसाठी मी काही नाही आणलेलं.